प्रेज लॉर्ड सर्वांना. मी आर्यन जाधव. तर आजचा जो व्हिडिओ मी बनवतो माझा फर्स्ट व्हिडिओ, पण तो खूप स्पेशल व्हिडिओ असणार आहे. कारण की आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासंग असे प्रश्नांची उत्तरं शेअर करणार आहे जिचे उत्तरं लवकरात लवकर भेटत नाही, किंवा हे जे काम आहे किंवा जे कार्य आहे हे आपल्याला करायचं आहे, याचं वे लवकर जे भेटत नाही आपल्याला, ते वे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या रिलेटेड आहे देवाची विल काय, म्हणजे पित्याची इच्छा काय आपल्यासाठी. कारण की जसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, येशू म्हटलेलं आहे की देवदेव करणारा स्वर्गाचे राज्य देणार नाही नव्हे, तर माझे पित्याची विल जो पूर्ण करेल तो स्वर्गाचे राज्य देणार आहे. तर पित्याची विल काय, कोणाला माहिती आहे? नाही माहिती. पण याचं उत्तर देखील आपल्याला बायबलमध्ये भेटलेलं आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की पित्याची विल काय आहे. पण ते खूप तुकडे तुकडे करून सांगितले. तर त्यामुळं ते आपल्याला लवकर कॅप्चर करता येत नाही, किंवा लवकर ते समजून घेता येत नाही. तर माझा देखील हाच प्रश्न होता. मी देवाला विचारलं, देवाला म्हटलं मला उत्तर दे. तर देवाने देखील मला त्याचं उत्तर दिलं. मी शोधलं, मी बघितलं सगळीकडे, तर मला देवाने उत्तर दिलं. मी त्याच्यासाठी एक चेकलिस्ट बनवून घेतली मी. तर मी त्या चेकलिस्टनुसार चालायचं आता. तर मी ही चेकलिस्ट तुमच्यासोबत देखील शेअर करतो. ती चेकलिस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन देखील करून सांगा, कारण की ती खूप मोठे मोठे म्हणजे खूप जास्त टप्प्याटप्प्यामध्ये डिवाईड झाली. तर मी त्याला एकदम मिक्स करून त्याला मी 5 स्टेजेसमध्ये किंवा 5 पार्ट्समध्ये मी त्याला डिवाईड केलं आहे. तर त्यातला फर्स्ट पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर फर्स्ट पार्ट आहे फेथ आणि सॅल्वेशन. तर बाकीचे पार्ट बी असे व्हावं येतीलच. तर जसं की आज फर्स्ट पार्ट आहे, तर अशी इच्छा आहे की म्हणजे तुम्ही नीट ऐकावा आणि नीट तुम्ही समजून घ्यावा. कारण की जेव्हा तुम्ही समजता तेव्हाच तुम्ही देवाची विलनुसार चालणार. तर जास्त वेळ नाही याला काय, आपण सुरू करतो. आपला विलचा पहिला मुद्दा काय. तर सगळ्यात पहिले तर आपलं पॉईंट सगळ्यात फर्स्ट पार्ट फेथ अँड सॅल्वेशन. आणि फेथ अँड सॅल्वेशनमधला फर्स्ट पार्ट आहे आपला बिलीव्ह इन जीसस क्राइस्ट दॅट ही इज द सन ऑफ गॉड अँड ही इज आवर लॉर्ड अँड सेवियर. तर पहिला पॉईंट असा आहे की तुम्ही येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे हे मान्य करा, हे तुमच्या अंतःकरणातून स्वीकारा, आणि तोच तुमचा रक्षक करणार आहे, किंवा तोच तुमचा देव आहे हे तुम्ही तुमच्या मनातून स्वीकारा. हे फक्त तोंडाने म्हणून नाही चालणार, तुम्हाला हे मनातून स्वीकारावं लागेल की हा येशू ख्रिस्तच हा देवाचा पुत्र आहे, आणि येशू ख्रिस्तच हा आपलं रक्षण करणारा आणि आपला देव आहे. तर जसं सांगितले की बायबलमध्ये देखील तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही बिलीव्ह करा, त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही. तर आपण रिअली बिलीव्ह करतो का, आपण खरंच देवाला मानतो का. तर जसं की आता आपण जर म्हटलं की भरपूरसे जण असे म्हणतात की मी प्रार्थना करतो देव ऐकतच नाही, मी उपवास करतो देव ऐकतच नाही. पण तुम्ही बिलीव्ह करता का, तुम्ही विश्वास ठेवता का, तुम्हाला एवढा कुठं ना कुठं मनात विश्वास आहे का की हा मी आता प्रेयर केली की देव मला देणार. जर तुमचा विश्वासच नसेल तर देव तुम्हाला ते देईल कसं काय. असं नाही की देव देणार नाही, देव तुम्हाला देणार, नक्की देणार. पण तुम्हाला त्यासाठी काही टायमासाठी तुम्हाला त्याच्यासाठी थांबावं लागेल. कारण की तुमचा विश्वास जितका कमी राहणार तेवढं तुमचं ड्युरेशन पिरियड जास्त वाढणार, किंवा तिचे डिले जास्त होणार ती गोष्ट ती तुम्ही मागताय ती. आता आपल्यामधले जास्त लोक काय मागतात, मला गाडी दे, मला घोडा दे, मला घर दे. पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही हे सगळं मागण्यापेक्षा तुम्ही देवाकडे मागा की मला तू पवित्र आत्मा दे, मला तू दे, मला तू पाहिजे. काही एकदा जर देव तुमच्याकडे, जर तुमच्याकडे सर्वच आला ना, तर याच्याच रिलेटेड जर एखादं वचन आपण बघायला गेलो तर आपल्याला वचन येतं की जॉन चॅप्टर 3 आणि वर्स 16. तर आपण बघू की वचनामध्ये काय लिहिलं आहे. तर त्या एक मी इथंच टाकून देतो. जॉन चॅप्टर 3 चॅप्टर 3 वर्स 16. तर काय लिहिलं आहे, फॉर गॉड so loved the world that he gave his one and only son, that whoever believes in him shall not be perish but have eternal life. तर काय लिहिले वाचनामध्ये की देवाने जगावरती एवढं प्रेम ठेवलं, की असं प्रेम ठेवलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला.
कारण जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवीन किंवा त्याच्यावर बिलीव करीन तो कधीच मरणार नाही, तर त्याला इटर्नल लाईफ भेटेल. तर इटर्नल लाईफ म्हणजे काय की स्वर्गाचे राज्य. सर क्लिअर भाषेत बोलायला गेलं स्वर्गाचे राज्य. कारण की तुम्हाला पृथ्वीवरती इटर्नल लाईफ तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला इटर्नल लाईफ भेटणार ते स्वर्गामध्येच भेटणार. आणि ते अनंत काळाचं तुम्हाला जीवन आहे ते तुम्हाला कधीच नाही संपणार आहे. जसं तुम्हाला नरकामध्ये कधी न संपणार यातना भोगावं लागणार आहे, तसंच तुम्हाला स्वर्गामध्ये कधी न संपणारं सुख बघायला भेटणार. म्हणून आहे ना तुम्हाला मी सांगतो की तुम्ही विश्वास करा आणि देवाच्या आज्ञेनुसार चाला. म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला फादरची विल काय ही तुम्हाला समजली पाहिजे. मला समजली नव्हती, मी देवाला विचारलं, देवाने मला सांगितली. तसंच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही देखील देवाला विचारलं तर देव तुम्हाला सांगेल. भले तुम्हाला माझ्याच्यातून कळायला नसेल तर तुम्ही डायरेक्ट देवाला विचार. तर फर्स्ट पॉईंट आपला हेच होता की तुम्ही बिलीव्ह करा. तर बिलीव्ह करायचं किंवा नाही करायचं हे आपल्यावरती असतं. आपण फक्त गोष्टी मागण्यासाठी तर नाही, तर आपल्याला गोष्टी समजण्यासाठी तुम्ही देखील मागा. देवाला म्हणा, देवा मला तुझं बायबलचं वचन समजत नाही, मला ते वचन समजून सांग. तेव्हा मला तुझे दाखवलेलं दृष्टांत समजत नाही, मला दृष्टांत तू समजून सांग. तेव्हा तू दिलेलं मला दान समजत नाही, मला ते दान समजून सांग. तेव्हा तुम्ही देवाला म्हणतात मला हे समजून सांग, तुम्हाला हे दे, तुम्हाला हे कसं आहे ते सांग. देव तुम्हाला 101% तुम्हाला ती देईल. तुम्ही फक्त बिलीव्ह करा, तुम्ही फक्त विश्वासाने मागा, देव तुम्हाला नक्की द्याला. कारण की जेव्हा मी विश्वासाने मागितलं देवाने मला दिलं. देव माझ्यापासून कधीच लांब गेला नाही. मी खूप वेळा देवावरती डाऊट घेतला, मी खूप वेळा देवाला बोललो, पण दरवेळेस देवाने मला क्षमा केली आणि देवाने मला ते जवळ घेतलं. तर ते पाप्यातल्या पाप्यांना जवळ घेऊ शकतो, तर तो ख्रिस्ती लोकांनाच काय जवळ घेणे घेऊ शकतो. बरोबर प्रेज लॉर्ड. तर आपला फर्स्ट पॉईंट तर क्लिअर झाला असणार, तुम्हाला कळाला असेल. तर नेक्स्ट पॉईंटकडे आपण बोलालो. तर नेक्स्ट पॉईंट आपला काय आहे की तुम्ही हॅव रिपेंट अँड टर्न अवे फ्रॉम ऑल नोन सिन्स. आता हे नीट ऐका तुम्ही की ऑल नोन सिन्स, तुम्ही पश्चाताप करा, त्याच्यापासून लांब या जे पापे तुम्हाला माहिती आहे की ते पाप आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही हे करता हे पाप आहे. म्हणजे आता तुम्ही होऊन करणारी जी गोष्ट आहे ना, होऊन करणारा पाप, ते पाप सगळ्यात मोठं पाप आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट मी करतो हे पाप आहे, ही मी नाही केली पाहिजे, आणि तरी तुम्ही ती गोष्ट करताय, तर हे सर्वात मोठं पाप आहे. कारण की तुम्ही एक तऱ्हेने तुम्ही देवाची आज्ञाच मोडताय. तर तुम्ही पश्चाताप ह्याच गोष्टीचा करा की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही देवा म्हणा, देवा मी ही माझं पाप केलं आहे, मला माहिती आहे पाप आहे, तुम्हाला याची क्षमा कर, मी पश्चाताप करतो. तुम्ही एवढंच म्हणा, देव तुम्हाला लगेच क्षमा करेल. कारण की देव वाट पाहून असतो की कधी माझं लेकरू माझ्याकडे येतं आहे आणि मी त्याला क्षमा करतो आहे. पण आपण काय करतो, पाप करतो आणि देवाकडे जातच नाही. आपण म्हणतो नाही नाही मी देवाला म्हटलं होतं मी करणार नाही, पण आपण तरी तेच करतो. तर आपण म्हणतो की नाही मी देवाला कशी क्षमा मागू, देवा मला क्षमा करेन का. अरे तो क्षमा करणारच देईल. तो आपल्याला क्षमा नक्की करेल जर आपण पश्चाताप केला तर. पण पश्चाताप करून असा अर्थ हे होत नाही की आपण परतच ते पाप करायचं. आपण एकदा पश्चाताप केला तर आपण टोटली त्याच्यापासून लांब येऊन जायचं. कारण की जसं लिहिलं बी की हॅव रिपेंट अँड टर्न अवे फ्रॉम ऑल नोन सिन्स. तुम्ही एकदा तुम्ही पश्चाताप करा आणि म्हणजे जेवढे पापे जे असतील त्याच्यापासून तुम्ही लांब व्हा. कारण की जेव्हा तुम्ही ते पापांपासून लांब येतात ना, तेव्हा तुम्ही देवाच्या जास्त जवळ येतात. तर आपला नेक्स्ट पॉईंट आपण डायरेक्ट घेऊ. कारण की रिपेंट तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला तुमच्या जे पाप आहे त्याच्यापासून लांब आहे. पण याच्यामध्ये एखाद्याचं वचन असलं आपण ते बी म्हणू, ते आहे ॲक्ट्स चॅप्टर 3 वर्स 19. तर ॲक्ट्स चॅप्टर 3 वर्स 19. ओके, आपण एकदा हे वचन बघून घेऊ आणि मग पुढच्या पॉईंटकडे आपण वळू. तर वचन काय, रिपेंट देन अँड टर्न टू गॉड सो दॅट युअर सिन मे बी वाईप्ड आउट, दॅट टाइम्स ऑफ रिफ्रेशिंग मे कम फ्रॉम द लॉर्ड. तर वचनात काय लिहिलं आहे, तुम्ही पश्चाताप करा तर आणि देवाकडे वळा, तर तुमचे सर्व पापं धुतले जातील आणि त्याच वेळी तुम्ही ताजेतवाने होता आणि जे देवाकडून येणार, म्हणजे देव तुम्हाला ताजातवाना करेल, देव तुमचं जीवन ताजातवाना करेल. तर वचन बी तेच सांगतं आहे की तुम्ही पश्चाताप करा. पण पश्चाताप करून तुम्ही काय करा, तुम्ही देवाकडे वळा. आणि देवाकडे वळणं म्हणजे काय, टोटली त्या पापापासून लांब येऊन जाणं. कारण की आपण जेव्हा एकाच पापाकडं सारखं सारखं जातो ना, तेव्हा ते जसं देवाने सांगितलं होतं की एक कुत्रं जे उलटी करून परत तेच उलटी येऊन खातं, तर हे त्याच्यासारखंच आहे. तर आपल्याला ते कुत्र्यासारखं नाही व्हायचं, आपल्याला देवाचे लेकरं व्हायचं, आपल्याला त्याच्याकडे वळायचं.
आपण त्याच्यासारखे व्हायचं आहे आपल्याला. कारण की देवाची बी इच्छा आहे. देवाला असं नाही वाटत की माझं लेकरू नरकात जावं, नरकात जाऊन सडावं, नरकात जाऊन त्यांनी त्रास बाबा. देवाची हीच इच्छा आहे, येशूची हीच इच्छा आहे की माझं प्रत्येक एक लेकरू माझ्यासोबत स्वर्गाच्या राज्यात असावं. तर तुम्ही समजून घ्या, तुम्ही वचन तुम्ही वाचा. कारण जवळ तुम्ही वाचणार नाही, मी तर सांगतोय, पण मी वाचले म्हणून मी सांगतोय. पण जवळ तुम्ही स्वतःहून वाचत नाही ना, तर काहीच नाही होऊ शकत. म्हणून ना तुम्ही स्वतःहून वाचा आणि स्वतःहून समजून घ्यायचा प्रयत्न करा, स्वतःहून देवासंग बोला. तर आपण आता लगेच नेक्स्ट आपल्या याच्याकडे बोलूया. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल हे. तर नेक्स्ट आपलं जे पॉईंट आहे, आय हॅव बीन बॅप्टाईज इन वॉटर इन जीजस नेम. तर सोपं आहे, फक्त हे एका शब्दावर तुम्हाला कळालं असेल की बॅप्टिझम घ्यायचा आहे. तर बाप्तिस्मा. तर बाप्तिस्माचं कसं कन्सेप्ट आहे की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय. तर नवीन जीवनात येणं, आपलं जुनं जीवन विसरून नवीन जीवनात आपण सुरुवात करायची. तर बाप्तिस्मा जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा आपण पूर्ण अंतःकरणाने घेतला आहोत. फक्त असं म्हणून नाही की मी बाप्तिस्मा घेतला आहे ते माझं काम झालं. तर भरपूरची वेळेस देखील मला असा प्रश्न पडायचा की जर मी बाप्तिस्मा नाही घेतला तर मी स्वर्गाच्या राज्यात नाही जाणार का. तर भरपूर म्हणजे मला असे प्रश्न पडलेला आहे आणि मी बी एक दोन जण पहिले ज्यांनी मला असा सेम प्रश्न केला होता की जर मी बाप्तिस्मा घेतला नाही तर मी स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही का. तर असं काही नाही आहे की आपण जर बाप्तिस्मा नाही घेतला तर आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. पण त्याच्यामध्ये फक्त थोडंसं एक कंडिशन राहते की स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी बाप्तिस्मा गरजेचं आहे का नाही. तर फर्स्ट कंडिशन अशी होती की जशी मला कळाली की जर तुमच्याकडे चान्स आहे, तुमच्याकडे माध्यम आहे, तुमच्याकडे सोर्स आहे की तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता किंवा तुम्ही तिथं बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहे बाप्तिस्मा घेण्यासाठी, आणि तरी तुम्ही बाप्तिस्मा घेत नसाल तर तुमची एंट्री जी आहे त्याच्यामध्ये इंटरप्शन येऊ शकते. कारण की ही बी एक होऊन गेलेलं पापासारखंच आहे ना, की तुम्हाला माहिती असून तुम्ही बाप्तिस्मा घेतला नाही. आणि सेकंड हे येतं की तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे पण तुमच्याकडं बाप्तिस्मा घेण्यासाठी कुठलंही माध्यम नाही किंवा तुमच्याकडे तेवढी सोर्स नाही किंवा तुमच्याकडे ती अवेलेबिलिटी नाही की तुम्ही ती बाप्तिस्मा घेऊ शकाल. जर अशी जर कंडिशन असेल ना तर देव ते ॲग्री करतो. आता जसं की आपण उदाहरण बघायला गेलो तर आपण त्या चोराचं उदाहरण घेऊ शकतो जो येशू संघ क्रूस खांबावरती लटकला गेला होता. तर तिथे दोन चोर होते. तर एक तर देवाला काय म्हटला की जर तू देवाचा पुत्र असशील तर स्वतःला वाचव आणि आम्हाला या त्रासापासून वाचव. पण त्याच विपरीत दुसरा चोर काय म्हटला की आपण जे त्रास भोगतोय हे आपण आपल्या कारणामुळे भोगतोय, आपण ते कामं केली ते, पण यांनी काय केलं तर ह्यो तर निर्दोष आहे, ह्यो देवाचा पुत्र आहे. त्यांनी त्याच क्षणी स्वीकार केला आणि देवाला काय म्हटला की जेव्हा तू तुझ्या राज्यात येशील तेव्हा तू माझी आठवण ठेव. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं जीजसला, त्यांनी त्याच टायमाला पश्चाताप देखील केला. म्हणून आपलं ह्याच एका उदाहरणामुळे आपल्याला वरचे 3 पॉईंट आपले क्लिअर झाले की म्हणजे तर बाबतीत तुम्हाला मी सांगतो. तर वरचे 2 पॉईंट जसे की त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याच क्षणी पश्चाताप केला. आणि या तिसरं हे की त्यांनी बाप्तिस्मा न घेता त्याला देव काय म्हटला की मी तुला खरं खरं सांगतो की तू आज माझ्यासंग स्वर्गात असशील. तर स्वर्गात गेला पण त्याला बाप्तिस्मा नव्हता घेतलेला किंवा त्यांनी न कधी देवाचा प्रचार केलेला. पण प्रॉब्लेम अशी होती की त्या क्षणी जेव्हा त्यांनी देवाला स्वीकारलं त्या क्षणी त्याच्याकडे तो काही माध्यम नव्हता ना, त्या तेव्हा तो ऑलमोस्ट मरायच्या कगारावर होता, डेडच होता तो ऑलमोस्ट. तर त्या टायमाला तो बाप्तिस्मा घेऊ शकत नव्हता. पण पण त्याने त्याच वेळी त्यांनी स्वीकारलं देवाला, म्हणून त्याला स्वर्गाच्या राज्य लगेच भेटलं. आपल्याला बी तसंच करायचं आपल्याला. पण आपल्याला हे नाही करायचं की शेवटच्या क्षणाला येऊन आपल्याला देवाला स्वीकारायचं. कारण की आपण सांगू शकत नाही की येशू कधी येणार आहे, कारण तो म्हटलं की तो चोरासारखा येणार. म्हणून आपल्याला आत्तापासूनच तयार राहायचं, आत्तापासून आपल्या स्वर्गाच्या राज्यात एंट्री करायसाठी तयारी व्हायचं. आणि फक्त आपल्याला स्वर्गाच्या राज्यात एंटर नाही व्हायचं, आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी काम करायचं. आपल्याला आणखीन लोकांना गोळा करायचं, आपल्याला लोकांसोबत चालायचं आहे, येशूसोबत आपल्याला चालायचं आहे. तर आपण जर बघितलं की बाप्तिस्मासाठी जर कुठलं आणखीन एक वचन असेल तर ते आहे ॲक्ट्स चॅप्टर 2 वर्स 38. तर मी परत ॲक्ट्स चॅप्टर 2 वर्स 38 ही मी वचन तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला सगळी वचनं देतो. ही बाकी तुम्हाला एक्सप्लेन करून तर मी सांगतोच. तर पीटरने रिप्लाय दिला, रिपेंट अँड बी बॅप्टाइज फॉर एव्हरी वन ऑफ यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट फॉर द फॉरगिवनेस ऑफ युअर सिन अँड
यू विल रिसीव अ गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. तर पीटर काय म्हटलं इथं की तुम्ही पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या आणि बॅप्तिज व्हा. कारण की तुमच्यातला प्रत्येक एक जो येशूच्या नावात आहे ना माफ केला जाईल त्याच्या पापांसाठी आणि तो पवित्र आत्म्याला रिसीव्ह करेल. तर पेत्र बी हेच सांगतोय इथं की तुम्ही फक्त बाप्तिस्मा घ्या, त्याच्यावरती बिलीव्ह करा आणि तुम्ही पश्चाताप करा. कारण जेव्हा तुम्ही पश्चाताप करता तेव्हा देव तुम्हाला क्षमा करेल, तुमचे पापा माफ करेल, तेव्हा तुम्ही स्वर्गाच्या राज्यात एंटर होण्यासाठी सज्ज होतात. पेत्राने देखील हे सांगितलं. वरून एक्स्ट्रा ॲडिशनली काय दिलं त्यांनी आपल्याला, हे बी सांगितलं की देव तुम्हाला होली स्पिरिटनी आशीर्वादित करेल, म्हणजे तुम्हाला तो पवित्र आत्म्याचं दान देईन तो तुम्हाला. म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घ्या आणि म्हणून तुम्ही पश्चातापी व्हा. कारण की बाप्तिस्मा घेतल्यावरती ना तुमचे जे अननोन पाप आहेत, जे कोणालाच माहीत नाही, तुमच्या मनात एक गिल्टसारखे आहेत, तर ते देखील धुतले जातात. ते तुम्हाला वाटतं की हे माझी क्षमा होणार आणि मी क्षमा मागितलं. पण जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेतात तेव्हा तुमचे ते टोटली पूर्णचे पूर्ण पाप माफ होऊन जातात आणि येशू देखील ते क्षमा करून टाकतो. म्हणजे येशू तेव्हाच क्षमा करतो, पण ते आपण तेच गिल्टमध्ये राहतो. जेव्हा आपण बाप्तिस्मा घेतो ते गिल्ट आपलं टोटली संपून जातं आणि आपण देवाकडं आणखीन क्लोज येतो आणि तेव्हा आपण पूर्ण निष्पाप असतो. म्हणून आपल्याला देव आपल्या नवीन जीवनासाठी, नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला होली स्पिरिट देतो. तर बाप्तिस्मा तुम्हाला समजला असेल तर आपल्या लास्ट पॉईंटकडे वळूया आपण. तर लास्ट पॉईंट आपला आहे की आय रिसीव द होली स्पिरिट अँड वॉक इन हिज लीडिंग डील. तर आपला लास्ट पॉईंट बी आपल्याला काय सांगतो की मी येशूचा पवित्र आत्मा स्वीकारेन आणि त्याच्या म्हणण्यानुसार मी रोज चालेल. तर आपण रोज येशूच्या म्हणण्यानुसार चालतो का? आपण येशूची सर्व गोष्टी फुलफिल करतो, हे आपल्याला बघायचं. आपण फक्त होली स्पिरिट रिसीव्ह करून चालणार नाही, आपल्याला होली स्पिरिट थ्रू वर्कसुद्धा करायचं आहे. आणि वर्क जो आपल्याला येशूने सांगितलं तो करायचा, जो आपण डेली करायचा आहे. कारण की डेली जेव्हा तुम्ही सकाळी उठताना झोपेत आहे तर उठल्यानंतर तुम्ही एकच प्रार्थना करा, तेव्हा आजचं माझं जे कार्य आहे, जे तुम्हाला दिलेलं आहे ते मी आज पूर्ण करणार, तुम्हाला ते कार्य सांग. तुम्ही अशी प्रार्थना करा आणि देव तुम्हाला तुमचं कार्य नक्की सांगेल. आणि तुम्ही तुमच्या होली स्पिरिटच्या पॉवरने तुम्ही लोकांना बरं करा, तुम्ही लोकांना येशूकडे वळवा, तुम्ही लोकांना येशूच्याबद्दल सांगा. तुम्ही भले तुम्हाला माध्यम नसेल, पण तुम्ही एक जणाला काय व्हायला तुम्ही डेली प्रीचिंग द्या, एक जणाला तुम्ही येशूबद्दल सांगा. कारण की जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तर लोक येशूकडे वतीनं जास्तीत जास्त लोक वाचवले जातील. कारण की जसं येशू म्हटलेलं आहे की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडकेच आहेत. तर आपल्याला आपण स्वतः देखील निवडलेले व्हायचं आहे आणि दुसऱ्यांना देखील निवडलेले बनवायचं आहे. कारण की सर्वांना घेऊन जायचं आहे, आपल्याला एकट्याला नाही जायचं. कारण की आपल्या स्वार्थी नाही व्हायचं, आपल्याला देवासारखं नम्र व्हायचं. तर ह्याच्यासाठी आपल्याला कुठलं वचन असेल तर ते येतं रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 14वं वचन. तर रोमन्स 8वा अध्याय आणि 14वं वचन. फॉर दोज हू लेड बाय द स्पिरिट ऑफ गॉड आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. तर हे वचन सर्वात इम्पॉर्टंट वचन आहे. कारण की याच्यामध्ये सर्व आपले जे वरचे पॉईंट्स होते ते सर्व इथं क्लिअर करून दिलेत की जे कोणी देवाच्या आत्मेद्वारे चाललं जातं ते म्हणजे चालतं ते देवाचे लेकरं आहेत. तर आपण देखील देवाचे लेकरं बनायचे. आपल्याला देखील हे 4 पॉईंट मी तुम्हाला आज सांगितले, ह्या 4 पॉईंटनुसार चालायचे. तुम्ही बाप्ताईज व्हा, तुम्ही रिपेंट करा, तुम्ही देवामध्ये बिलीव्ह करा आणि तुम्ही होली स्पिरिटला रिसीव्ह करा. तुम्ही तुमची तेवढी पात्रता वाढवा, तेवढी तुम्ही कॅपेबिलिटी वाढवा की मी येशूचा पवित्र आत्मा स्वीकारू शकेल, मी त्याचा आत्मा माझ्यात घेऊ शकेल. तुम्ही म्हणा, तुम्ही देवाला मागा. देवाला जेव्हा तुम्ही मागताना तेव्हा तुम्हाला मना करणार नाही, तो तुम्हाला होली स्पिरिट नक्की देणार. आणि जसे वर्षामध्ये सांगितले तसं आपण त्याचे लेकरं बनवू. आपण तसे बी आपण लेकरे आहोतच याचे, असं नाही की आपण त्याचे लेकरं नाही आहे, पण आपण त्याच्या क्लोज नाही आहे. मी फक्त तुम्हाला माझे मध्ये मी बी एवढा क्लोज नाही आहे अजून देवात. मला देखील क्लोज यायचं, मला देखील या गोष्टीमध्ये चालायचं. म्हणून तुम्ही देखील आहे ना वचनं वाचा, प्रार्थना करा आणि नम्रपणे वागा आणि प्रत्येकाशी नम्र वागा. तुम्हाला जर कोणी काही बोलत असेल त्याला तुम्ही क्षमा करा. तर तुम्हाला त्रास देणार त्याला तुम्ही क्षमा करा, उलट त्यासाठी प्रेयर करा. कारण की देवाने सुद्धा तेच केलं. कारण की जसं देवसुद्धा जेव्हा त्याला छळण्यात आलं तेव्हा देखील देव काय म्हटलं की पिता तू याला क्षमा कर, कारण की यांना माहीत नाही काय करते. आता मला सांगा, ते जे त्याला छळत होते, जे त्यांना काय माहिती नव्हतं का ते काय करत आहेत? त्यांना माहिती होतं पण तरी ते करत होते. पण तरी देवाने नम्रपणे पित्याकडं आपल्या त्यांच्या क्षमेसाठी विनंती केली.
आणि असं नाही की येशू तेव्हा स्वतःला देखील वाचू शकत नव्हता, कारण की जेव्हा येशूच्या खांद्यावरती क्रूज खांब टाकण्यात आला ना, त्याच वेळेस आहे ना टोटल 72,000 एंजल्स त्यांच्या हातात आगीने लपटलेली तलवार घेऊन रेडी होते, पृथ्वीला ह्या अख्ख्या युनिवर्समधून साफ करून टाकायला, पुन्हा ह्युमॅनिटीला साफ करून टाकायला. पण येशू त्यांना नको म्हटलं, का तर आपण त्याची लेख राहू. तर त्यांनी आपल्यासाठी एवढा त्रास भोगला असेल, तर आपण का त्याच्या मनाचा चालू शकत नाही. तर हेच आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हे फर्स्ट पार्ट होता, तर नेक्स्ट पार्ट बी मी लवकरच अपलोड करीन. आणि नेक्स्ट पार्ट आपला असणार आहे डेली वॉक विथ गॉड. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मी हे समजून सांगेन. तर आजचा व्हिडिओ संपूया आपण. मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रेज द लॉर्ड. आमेन.